पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. नमस्कार मंडळी, अमृतबिंदू या आध्यात्मिक मराठी यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. आजच्या चिंतनाचा श्लोक असा आहे: जनी भक्त ज्ञानी विवेकी विरागी कृपाळू मनस्वी क्षमावंत योगी प्रभू दक्ष वित्पन्न चातुर्य दाने तयाचे नियोगे समाधान बाणे. श्रीराम. मंडळी, सद्गुरूंच्या संबंधातनं चिंतन समर्थ या ठिकाणी करतायत. पाठीमागच्या 2 श्लोकामधून निषेधात्मक पद्धतीनं म्हणजे निषेधमुखानं चिंतन आपण ऐकलं की कसा नसावा. तर या श्लोकामध्ये सद्गुरूंची कोणती लक्षणं आवश्यक आहेत हे समर्थाने या ठिकाणी सांगितलेलं आहे. म्हणजे एखाद्याला शरण जात असताना, सद्गुरू म्हणून एखाद्याचा आपण स्वीकार करत असताना त्याची कोणती लक्षणं या ठिकाणी असायला पाहिजेत ह्याचा विचार समर्थाने या ठिकाणी मांडलेला आहे. समर्थ म्हणतात, जनी भक्त ज्ञानी विवेकी विरागी. पहिली गोष्ट, सद्गुरू हा भगवत भक्त असायला पाहिजे. भगवंताच्या भक्तीबद्दलच त्याच्या मनात आस्था नसेल आणि स्वतः मिळवलेल्या ज्ञानाचा अहंकार जर त्याला असेल, म्हणजे परमात्म्यापेक्षा हे मी मिळवलेलं ज्ञान हेच श्रेष्ठ आहे. कुणाला ग्रंथाचं ज्ञान असतं, कुणाला तंत्राचं ज्ञान असतं, कुणाला कशाचं ज्ञान असतं. भगवत भक्तीपेक्षा ज्ञानाला विशेष महत्त्व देणारा हे गुरुचं लक्षण नाही आहे. पहिली गोष्ट, तो भगवत भक्त असला पाहिजे. ही पहिली पायरी आहे त्याची. भगवत भक्त असून मग बाकीची सगळी पुढची लक्षणं असायला पाहिजेत. कारण संतांनी जिथं तिथं प्रत्येक ठिकाणी सांगताना असं सांगितलंय की भक्ती जर नसेल आणि बाकीच्या सगळी जर गोष्टी त्याच्याकडे असतील तर त्या व्यर्थ आहेत. कशा व्यर्थ आहेत? तर एखाद्या सौभाग्यवतीने सगळे अलंकार घातलेत पण मंगळसूत्र गळ्यामध्ये नसेल, कुंकवाचा टिळा जर कपाळावर नसेल, तर बाकीचे सगळे अलंकार असून ते जसे व्यर्थ असतात. तसं भगवत भक्ती हे लक्षण जर त्याच्या ठिकाणी नसेल तर बाकीचे पुढचे सगळे जे गुण आहेत ते व्यर्थ ठरतात. म्हणून पहिलं लक्षण सांगितले, जो भक्त असला पाहिजे आणि भक्ती असून परत त्याच्यामध्ये ज्ञानाचं त्याच्या ठिकाणी वैभव संपत्ती असली पाहिजे, ज्ञानसंपत्ती असली पाहिजे. म्हणजे भक्त अधिक ज्ञान पाहिजे, भक्ती अधिक ज्ञान पाहिजे. तर त्या ज्ञानाला त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं मधुरता येते. म्हणून नामदेव महाराजांनी ज्ञानेश्वर महाराजांची जी जोडी आहे ती एवढ्याकरता प्रसिद्ध आहे की नामदेवांच्या ठिकाणी असणारी भक्ती, त्या भक्तीला ज्ञानाची जोड प्राप्त झाली आणि म्हणून ती भक्ती डोळस झाली. आणि ज्ञानोबारायांच्या ठिकाणी असणारं ज्ञान, त्या ज्ञानरूपी कठोर ज्ञानाला भक्ती अमृताचा स्पर्श झाला म्हणून ते ज्ञान माधुर्य रसामध्ये प्रवृत्त झालं. याचा अर्थ असा की भक्ती आणि ज्ञान ह्या दोन्ही गोष्टी एकत्र आल्या पाहिजेत. नुसती भक्ती चालत नाही किंवा नुसतं ज्ञान चालत नाही, पण भक्ती प्राधान्यानं असायलाच पाहिजे. म्हणून जनी भक्त, पहिल्यांदा तो भक्त असला पाहिजे. नंतरचं लक्षण आहे तो ज्ञानी असला पाहिजे. ते ज्ञान म्हणजे अपरोक्ष ज्ञान पाहिजे, अनुभूतीजन्य ज्ञान पाहिजे, पुस्तकी ज्ञान नव्हे. तुम्हा आम्हाला जे ज्ञान होतं ते पुस्तकं वाचून, ग्रंथ वाचून होणारं ज्ञान आहे. त्याला शब्दज्ञान म्हणतात. आणि शब्दज्ञानानं परमात्म्याची अनुभूती सहसा येत नाही. ते अनुभूतीजन्य असणारं ज्ञान आहे, त्याला अपरोक्ष ज्ञान म्हणतात. तसं ज्ञान असलं पाहिजे. म्हणून दुसरंही लक्षण, गुरुज्ञानी असला पाहिजे. परत सांगितलेलं आहे, तो विवेकी असला पाहिजे. विवेक म्हणजे काय? तर ज्ञान झाल्यानंतर ज्ञानाच्या योगानं योग्य आणि अयोग्य ही बुद्धीला कळायला लागतं आपल्याला. काय योग्य आहे, काय अयोग्य आहे, काय स्वीकार्य आहे, काय त्याज्य आहे, ह्या गोष्टीची जाणीव होते. आणि ती जाणीव करून योग्य त्या गोष्टीची तुलना करून चांगलं तेवढंच घेण्याची जी काही वृत्ती, बुद्धी असते तिला विवेक असं म्हणतात साधारणपणे. तो विवेक त्याच्या ठिकाणी असला पाहिजे. जनी भक्त ज्ञानी विवेकी, पुढं सांगितलं विरागी. सगळ्यात महत्त्वाचं लक्षण, सद्गुरू हा विरागी म्हणजे वैराग्ययुक्त असला पाहिजे. कशाला वैराग्य म्हटलेलं आहे? वैराग्य या शब्दाचा अर्थ कोणत्याही वस्तूवरती, कोणत्याही संपत्तीवरती, कुठल्याही पदार्थावरती त्याची आसक्ती नसते. प्रारब्धाच्या योगानं प्राप्त असेल
तरी त्याच्याबद्दल विशेष आनंद मानत नाही, आणि दुर्दैवाच्या योगाने एखादी गोष्ट प्राप्त नसेल तर त्याच्याबद्दल खेद मानत नाही. अशा प्रकारे आसक्ती रहित ज्याचं जीवन असतं ते वैराग्य आहे. अशा वैराग्ययुक्त अंतःकरणाचा विवेकी आणि वैराग्य हे त्या ठिकाणी असलं पाहिजे. हे सद्गुरूचं पुढचं लक्षण सांगितलेलं आहे. त्याच्या पुढचं लक्षण समर्थ सांगताना असं म्हणतात, कृपाळू. काल आपण बोललो याच्याबद्दल. तो कृपाळू असला पाहिजे, म्हणजे कृपा करण्याबद्दल अत्यंत तो सजग असला पाहिजे, तत्पर असला पाहिजे. कारण कृपा जर भक्तावरती केली तरच सगळ्या गोष्टी त्या सद्गुरूंच्याकडून त्याला साध्य होतात. मग सद्गुरूची जर कृपा नसेल आणि आपण किती जर वर्ष सद्गुरूंच्याकडे अभ्यास केला पण त्यांची कृपा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत साधकाला ते सगळं साध्य होत नसतं. म्हणून गुरु हा कृपाळू असला पाहिजे. पुढं सांगितले तो मनस्वी. मनस्वी म्हणजे सुंदर याचं मन आहे, स्वच्छ मन आहे, निर्मळ मन आहे. महाराज म्हणतात, जैसी गंगा वाहे तैसे ज्याचे मन. पूर्वीच्या काळामध्ये, आताच्या गंगेचं चित्र नव्हे, हे पूर्वीचं चित्र आहे. गंगा वाहत असताना खाली तळाला पडलेल्या वाळूमध्ये पडलेला पदार्थ त्या गंगेच्या निथळ पाण्यामध्ये दिसायचा. इतकं स्वच्छ पाणी असायचं. पाण्यामध्ये जर एखाद्या भक्ताने टाकलेलं रुपया असेल, नाणं जर असेल तर ते पोहणारे कुठं ते नाणं पडलेलं आहे बघून त्यांना दिसत होतं, तिथून ते उचलत होते बरोबर. इथंपर्यंत निथळ स्वच्छ पाणी जसं असतं गंगेचं, तसं ज्याचं मन अतिशय निथळ आहे, पारदर्शक आहे, कोणतीही गोष्ट त्याच्या मनामध्ये लपवून किंवा झाकून असा तो ठेवत नाही. लहान बाळाचं मन जसं पारदर्शक असतं तद्वत ज्याचं मन आहे असा तो मनस्वी. आणि त्याच्यानंतर पुन्हा क्षमावंत. क्षमावंत याचा अर्थ, क्षमा आणि कृपा याच्यामध्ये फरक आहे. कृपा ही भक्ताच्या उद्धाराकरता आवश्यक आहे आणि क्षमा ही अपराध्याला दंड देण्यापासून वाचवते. क्षमा या शब्दाचा अर्थ असा की ज्यांनी अपराध केलेला आहे, ज्याने आपल्याला त्रास दिलेला आहे, ज्याने आपल्याबद्दल काहीतरी गुन्हा केलेला आहे, त्या माणसाला सुद्धा सामर्थ्य असताना त्याला दंड न करणं, त्याला शिक्षा न देणं, त्याला क्षमावंत म्हणतात. जसं की तुकाराम महाराजांना मंबाजी बुवानं मारलेला असताना सुद्धा फक्त छत्रपतींच्याकडे जर नुसता एखादा मनुष्य पाठवून जर तक्रार केली असती तर त्या मंबाजी बुवाचं काही शिल्लक राहिलं नसतं. परंतु महाराजांनी ती केलं नाही. कशाला छत्रपतींच्याकडे तरी पाठवायला पाहिजे? तुकोबरायांनी फक्त मनात आणलं असतं तर त्या ठिकाणी त्याचा नाश झाला असता, एवढी ताकद होती त्यांच्याकडं. परंतु त्यांनी ती केलं नाही, त्याला क्षमा केली, त्याला क्षमावंत म्हणतात. अशा अनेक संतांची आपल्याला उदाहरणं पाहता येतात. सगळ्या संतांच्या जीवनामध्ये क्षमेला फार महत्व आहे. नाथ महाराज असतील, समर्थ रामदास स्वामी असतील, सगळे संत क्षमावंत आहेत ते. आणि पुन्हा मग त्या ठिकाणी योगी म्हटलेला आहे. तो योगी असतो भक्त जो आहे, ज्ञानी आहे, विवेकी आहे, असा जो भक्त आहे तो पुढं योगी असतो. योगी या शब्दाचा अर्थ काय? अष्टांग योग केला पाहिजे तरच तो योगी असं नाही. योगी या शब्दाचे जागोजागी अर्थ वेगवेगळे आहेत. योगी या शब्दाचा अर्थ समन्वय साधता येणं. भगवंतांनी सांगत असताना ज्ञानोबारायांनी एक ओवी वापरली ज्ञानेश्वरीमध्ये, पार्था समत्व जाण चित्ताचे तेची सार योगाचे म्हटलेलं आहे. चित्ताचं समत्व, समतोल साधणं हे योगाचं मुख्य लक्षण आहे. म्हणून असा जो भक्त असतो तो योगी असतो, म्हणजे समत्व साध्य झालेलं असतं त्याच्या ठिकाणी. सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जयो असं जे भगवंतांनी सांगितलं हे त्याचं मुख्य लक्षण आहे योगाचं. आणि तो योग ज्यांनी साधलेला आहे असा तो योगी, हे भक्तांची लक्षणं सांगितली. पुढं सांगत असताना समर्थ म्हणतात तो प्रभू असतो. प्रभू म्हणजे सामर्थ्यवान असतो. सगळं सामर्थ्य त्याच्या ठिकाणी एकवटलेलं असतं. भगवंताचा जेवढा जेवढा अधिकार, भगवंताची जेवढी जेवढी सत्ता, ऐश्वर्य आहे, ते सगळं ऐश्वर्य या महात्म्याच्या ठिकाणी एकवटलेलं असतं. तेवढ्या ऐश्वर्याने तो संपन्न असतो, परंतु आपलं ऐश्वर्य तो दाखवत नाही. वेश असावा बावळा
परी अंतरी नाना कळा असं समर्थाने एका ओळीमध्ये म्हटलेलं आहे. दिसायला ते अतिशय बावळटासारखे दिसतील, सामान्य हीन माणसासारखे दिसतील, पण सामर्थ्य जर उघड करायचं म्हटलं तर ब्रह्मादिक देव त्यांच्या लोटांगणी पायावरती लोटांगणाला येतात. ब्रह्मादिक येते तुम्हा ओळगणी म्हटलेलं आहे. एवढं सामर्थ्य त्यांचं असतं म्हणून त्यांना प्रभू म्हटलेलं आहे. आणि दक्ष म्हणजे काय? तत्परता म्हणजे कोणतीही गोष्ट वेळेवर जर साध्य केली तर त्याचं फळ प्राप्त होतं. तर वेळ चुकून गेली तर मग त्याचा काय उपयोग नाही. आपण जसं प्रवासाला जात असताना गाडीची वेळ कितीची आहे रिझर्वेशन केला असेल तर ते आपण लक्षात ठेवून सगळी कामं करत असतो. ते टाइम चुकायच्या आत आपण तिथं गेलं पाहिजे, गाडी सुटायच्या आत गेलो पाहिजे. सगळं केलं पण गाडीच निघून गेली तर सगळा केलेला खटाटोप वाया जातो. त्याकरता तिकडं लक्ष असलं पाहिजे. दक्ष म्हटलेलं आहे. आणि मग व्युत्पन्न म्हणजे व्युत्पन्न या शब्दाचा अर्थ काव्य, रचना, शास्त्र हे सगळं जो जाणतो. उदाहरणार्थ ज्ञानेश्वर माऊली म्हणा, तुकाराम महाराज, नामदेव महाराज, नाथ महाराज हे सगळे संत होऊन गेले समर्थांच्या सारखे. हे बाकीच्या सगळ्या लक्षणाने पण युक्त होतेच, सगळे आधी सांगितलेले आहेत त्या. शिवाय साहित्यशास्त्र ज्ञानही त्यांच्याकडे आगाध होतं. म्हणजे आपलं म्हणणं जर एखाद्या शिष्याला पटवून द्यायचं असेल तर ते साधं न सांगता काव्यात्मक पद्धतीने जर सांगितलं, काव्यरचनेतून जर सांगितलं तर ते जास्त प्रभावकारक ठरतं आणि ते टिकाऊ स्वरूपाचं होतं. उदाहरणार्थ माऊलींची ज्ञानेश्वरी 750 वर्ष झाली, जशीच्या तशी आहे. का तशीच आहे? तर ती काव्यरूपानं लिहिलेली आहे. साध्या शब्दामध्ये सांगितलं असतं तर ते फार काळ टिकत नाही. साहित्य ज्याला गद्य साहित्य म्हणतात त्याच्यापेक्षा पद्यरूप साहित्यही जास्त टिकाऊ असतं. त्याच्यामध्ये सूत्रबद्धता असते. त्याच्यामधल्या शब्दांची सहसा फेरफार कोण करू शकत नाही पद्यरूपात असल्यामुळं. त्याची एक बांधणी असते विशिष्ट पद्धतीनं पद्यरूपातल्या साहित्याची. त्याला व्युत्पन्न कळा म्हणतात, व्युत्पन्न शास्त्र म्हणतात. म्हणजे अभंग रचना, ग्रंथ रचना ही सुद्धा त्याचं एक लक्षण आहे. आणि हेही लक्षण तो सद्गुरू जाणतो. अशा स्वरूपाचा जो काही महात्मा जर कोणी असेल, अशा स्वरूपाचा साधू जर कोण असेल तर सर्वांगीण पद्धतीनं गुरुपद भूषवण्याकरता ती योग्य व्यक्ती असते. अर्थात सध्याच्या कलियुगामध्ये अशा सर्व लक्षणांनी सर्व गुणांनी युक्त महात्मा मिळणं दुर्लभ, अति दुर्लभ अशा प्रकारची गोष्ट आहे. सहसा मिळतच नाही आपल्याला. म्हणून या सर्व लक्षणांनी युक्त जर कोण असतील तर ते संत महात्मे. जे संत महात्मे जगाकरता अवताराला येऊन तुम्हा आम्हाला सगळ्या गोष्टीचा बोध ज्यांनी केला, सगळं ज्ञान आपल्याला दाखवलं, ते संत महात्मेच या सगळ्या लक्षणांनी युक्त आहेत. म्हणून त्यांची शरणागती करावी, त्यांना शरण जावं. आणि मग त्यांच्या आदेशामुळं, त्यांच्या कृपेनं जर एखादा कोणी व्यक्त सद्गुरू आपल्याला प्राप्त झाला, भगवंताची आणि संतांची कृपा झाली तर व्यक्त रूपामध्ये कोण सद्गुरू प्राप्त झाला अशा लक्षणाने, तर तो सद्गुरू या जीवाचा उद्धार करू शकतो. आणि मग जीवाला त्या ठिकाणी परमपदाची त्या ठिकाणी प्राप्ती होऊ शकते. अशा सद्गुरूला शरण जावं ही समर्थाने या श्लोकामधून तुम्हा आम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तेव्हा मंडळी, या श्लोकाचं असणारं हे आजचं चिंतन आहे. चिंतन आपल्याला कसं वाटलं जरूर कळवा. चॅनल अवश्य सबस्क्राईब करा आणि इतरांच्यापर्यंत त्याची माहिती जरूर द्या. भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार. रामकृष्ण हरी.